हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आज गुरुवारचे रुटीन दाखवते आणि स्वामी चरित्र पारायण आजपासून मी उपवास केलेले आहेत बरं का, ते तुम्हाला दाखवते। आणि हा कालचा व्हिडिओ आहे आणि काल काय म्हणजे उशीर झाला पूजा ही करताना, त्याच्यामुळे काल काय लगेच टाकला नाही आहे। मग आज हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला बघा। रोज म्हणजे काल तर मी इतक्या लवकर उठलेली, पण उठून काही फायदा झाला नाही माझा, कारण का स्वामींच्या मंदिरात जाऊन नारळ ठेवत नाही आपण, त्याशिवाय उपासच चालू करायलाच येत नाही ना, पूजा वगैरे मांडायचं येत नाही। मग म्हणलं चला आता पहिल्यांदा म्हणलं आंघोळ वगैरे करून घेतली, सकाळी पहाटेचीच आंघोळ ही झालती। मग झाड लोट सगळं बाकीचं उरकलं, देवपूजा ही सगळी झालती। फक्त फुलं आता कसं उजडल्याशिवाय फुलं काय तोडता येत नाही ती, मग उजडल्यानंतर फुलं वगैरे तोडून घेतली बघा। आणि परत मग लगेचच म्हणलं कसं झालंय आमच्या झाडांना, एक झाड इकडं एक झाड तिकडं, सगळीकडनं फुलं गोळा करावी लागते ती, थोडं रस्त्याला थोडं खाली असं झालंय झाडांचं, पण एका जागेला अशी आली नाही ती। परत मग लगेच म्हणलं शेवग्याच्या शेंगा तोडून घ्याव्या त्या, आणि शेवग्याच्या शेंगाच नव्हत्या, अशा कवळ्याच होत्या। मग मी काढताना बघितल्यावर पप्पा आमचे लगेचच आले आणि मला म्हणले थांब मी काढतो म्हणले। मग त्याने काय 2-3 काढल्या, पण बारक्या म्हणजे असं लय खायासारख्या नव्हत्या, कवळ्याच होत्या। मग म्हणलं चालतंय, तेवढ्याच आपल्या काढून घेतल्या बघा लगेचच। मग शेवग्याच्या पप्पा म्हणत होतं ही छाटायचं सगळं कशाला ठेवलंय असं, म्हणजे वाकडं तिकडं झालंय आणि खाली अशी ही होते ती, जर आंब्याला पण अडचण होती असं मला म्हणत होतं। मग मी त्यांना म्हणलं करायचंय, पण आता त्याला कसं टायमिंग पाहिजेल ना, आणि मला म्हणजे असं टाईमच भेटत नाही। मशीन झालं की घर झालं की स्वयंपाक, हे असंच आहे सगळं। मग एवढ्या ह्याच्यातनं पण टाईम काढून मी आपलं करत असते थोडंफार झाडांचं बघा। देवपूजा करून घेतलेली होती, पण फुलंच आणलेली नव्हती। मग फुलं आणल्यानंतर बघा सगळी फुलं अशी देवाला ही वाहिली, आणि मग चंदन ही सगळं वरच ठेवलेलं, कारण मला स्वामींची पूजा ही मांडायचीच होती। मग तुळशीची पूजा राहिलेली, कारण उजेड नव्हता, अंधार पडलेला, म्हणून म्हणलं चला आता तुळशीची पूजा पण करून घ्यावी फुलं आणल्यानंतर। मग तुळशीची पूजा वगैरे करून घेतली। आणि गुरुवारचं कसं सगळं रुटीन करायचं म्हणल्यावर जरा वेळच लागतो। रांगोळ्या ही सडा, म्हणजे असं रोज तर असतोच सोडा, पण गुरुवारचं जरा स्पेशल असतंय ना, हळदी लेपन वगैरे मी करते गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा एवढ्या दिवशी मी हळदीचं लेपन करते उंबऱ्याला, कारण का म्हणतात चांगलं असतंय, काय निगेटिव्ह असते ती म्हणजे घरात येत नाही आहे असं काहीतरी म्हणते ती। पण मी काय मला आवडतं म्हणून मी करत असते कुठली बी गोष्ट। मग तिथनं पुढं बघा ह्यांना म्हणलं चला आपल्याला जायचं आहे स्वामींना उरका, म्हणलं ह्यांची चाललेली आंघोळतावर म्हणलं आपण चला ह्याची पूजा करून घ्यावी गॅसची ही। परत एकदा गॅस पण चालू वगैरे केला, चहा ही ठेवायला की मग गडबड होते म्हणलं लगेचच चहा गॅसची पूजा ही करून घेतली। आणि दीदीला म्हणलं तू चहा ठेवतोवर मी उंबरा लेपन वगैरे करून घेते म्हणलं, कारण का आधीच उशीर होत आलाय म्हणलं। आणि परत कसं आहे गडबड होते हो, परत डबे वगैरे द्यावे लागतात, मग तरी निम्म्याच्यावर काम करून ठेवलेलं, मग थोडंफार राहिलेलं त्यालाच कसं असतंय नुसतं आत बाहेर होत असतं। मग परत दिवशीने उंबरा पूजन वगैरे करून घेतलं बघा। आणि उंबऱ्याचं पूजन तुमच्यापैकी कोण करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझं चुकत असलं काहीतरी मला सांगत जावा, कारण का मी पहिल्यांदा म्हणजे कोणाचं बघितलं नाही काय नाही, माझ्या मनाला वाटलं आणि म्हणून मी करायला लागली। आणि स्वामींच्या नित्यसेवेचे पुस्तकात लिहिलेलं आहे की रोजच्या रोज उंबरापूजन वगैरे केलं, म्हणजे दर गुरुवारी वगैरे उंबरापूजन वगैरे केलं तरच म्हणजे त्याला नित्यसेवा असे म्हणतात, असं तिथं लिहिलेलं आहे। मग मी तर काय अजून ते वाचलं नाही आहे पुस्तक, पण म्हणतात सगळे असं। 1-2 यूट्यूबर आहेत त्यांच्या ह्याच्यातनं व्हिडिओमधनं मी ऐकलेलं आहे। आणि बघा चहा वगैरे घेतला ह्यांनी, आणि ह्यांना म्हणलं चला आता उशीर होतोय, म्हणलं तुमचं काय उरकत नाही, म्हणलं पटपट उरका। मग ह्यांनी उरकलं, चहा वगैरे घेतला, आणि मग लगेच आम्ही गेलो बघा गावात। अजून गाव उघडलं सुद्धा नव्हतं, एवढ्या लवकर आम्ही गेलतो। मग आणि कसं आहे आमच्या इथनं जरा लांब असल्यामुळं 5-6 किलोमीटर गावातनंच जावं लागतं आहे आम्हाला। मग गावातनं आम्ही गेलो बघा, आणि तिथं स्वामींच्या इथं मंदिरसुद्धा उघडलं नव्हतं आम्ही गेलो त्यावेळेस। मग आम्ही गेल्यानंतर मंदिर त्या ताईंनी उघडलं, मला म्हणले हार वगैरे काय आणलाय का? आता एवढ्या सकाळ कुठं हार भेटणार, मी म्हणलं हार वगैरे नाही आणला, फुलं तेवढी आणली आणि मी नारळ ठेवायला आली म्हणलं, म्हणजे मला पारायण सुरू करायचं आहे किंवा उपास सुरू करायचे आहेत गुरुवारचे, म्हणून मी ठेवायला आले। स्वामींची पूजासुद्धा झाली नव्हती त्यावेळेस मी गेलती एवढ्या लवकर। मग मी आपलं नेलं नारळ वगैरे फुलं वगैरे वाहिली, तिथं थोडा वेळ असं बसलो, कारण का एक देवाला
गेलोय म्हणल्यावर कुठं पण एक 5-10 मिनटं बसावंच लागते. आणि नारळ ठेवताना माझी काय इच्छा आहे ती मी म्हणजे पारायण कशासाठी किंवा गुरुवार कशासाठी मी सुरू करणार आहे ती मी इच्छेद्वारे माझ्या स्वामींना सांगितलं आणि माझ्याकडनं घडवून घ्या किंवा करून घ्या असं मी त्यांना हे केलं म्हणजे सांगितलं थोडक्यात. मग हो का, हे व्ह्यू कसला भारी दिसत होता सकाळचा ना. थोडासा व्हिडिओ मी कॅमेरा फिरवून घेतला. माझं दर्शन वगैरे झाल्यानंतर हे झाड बघा किती जुनं आहे. म्हणजे असं त्याला पूर्ण असं स्वामींच्या मंदिराच्या समोरासमोर आहे. आणि परत मला ही फुलं दिसली बघा. आमच्या लहानपणी ही फुलं भरपूर असायची आणि मी तर ह्याचा रोज गजरा लावायची बरं का. ह्याला काय म्हणते तर हजार. मग जाऊन आलो बघा. आता वाजले ती 7:45. हे बघा घड्याळ वर आहे, तुम्हाला दिसत असेल. मग आता पूजा वगैरे मला मांडायची, पण आता मी आधी घरातली कामं उरकणार कारण पोरं शाळेला जाणार आहेत त्याच्यामुळं. आणि त्या फुलांना 1000 मोगरा असे म्हणतात. मग मला लय आवडतात, त्याला वास पण भरपूर असतात आणि त्याचे गुच्छ असतात बघा. मी पहिल्यांदा सगळं घरातली कामं वगैरे आवरून घेतली. मग फरशा वगैरे पुसलेल्याच होत्या, तरी पण मी जिथं पूजा आपण मांडणार आहे म्हणजे देव्हाऱ्यासमोर देव्हाऱ्या शेजारी कुठं का असं ना, मग मी तिथं छान असं परत एकदा पाणी टाकून पुसून घेतलं आणि लगेचच रांगोळी वगैरे काढून घेतली. आणि रांगोळी काढल्यानंतर मी लगेचच चौरंग वगैरे ठेवला. कारण का म्हटलं परत चौरंग बी पुसला, कारण का म्हणतं कसं असतंय सगळं पुसले म्हणल्यावर आता चौरंगाला कशाला ठेवायचं. मग मी त्याच्यावर कापड अंतरलं. लाल पिवळं कुठलं बी कापड आपण हातरू शकतो त्याच्यावर. मग माझ्याकडे लाल होतं, मी लालच हातरलं आणि लगेचच बघा मी दीपज्योत म्हणजे म्हणजे दिव्याची पूजा करून घेतली. आधी पूजा मांडायच्या आधी दिव्याची पूजा मांडायची असती, पूजा करायची असती, म्हणून मी दिव्याची पूजा करून घेतली. हळदी कुंकू लावून घेतलं, अक्षदा वाहिल्या, फूल वाहिलं आणि दिवा लावला. लगेचच मग स्वामींचा अभिषेक करून घेतला. आता स्वामींचा अभिषेक करण्यासाठी मी पंचामृत तयार केलं होतं. तूप, मध, दही, दूध आणि साखर थोडीशी टाकून पंचामृत तयार केला आणि पंचामृतानं अभिषेक केला स्वामींचा. अभिषेक झाल्यानंतर मी त्यांना पुसून वगैरे घेतलं चांगला. आणि लगेचच अत्तर. आता तुम्ही म्हणता अत्तर कुठलं वापरते, अत्तर हिना अत्तर लावलं, कारण का स्वामींचा हा म्हणजे त्यांचा प्रिय अत्तर हिना आहे म्हणून तो वापरला, तो लावून घेतला स्वामींना. लगेचच चंदन वगैरे सगळं असं लावून घेतलं, कारण का चंदन ही पण स्वामींना हे होतो. मग मी कलश म्हणलं आता कलश हो का, कुठली बी पूजा आपण करताना पहिल्यांदा कलश मांडतो, म्हणून मी कलश मांडून घेतला. आता कलशावर चांगली अशी स्वस्तिक काढून घेतलं आणि त्याच्यात रुपया आणि सुपारी एक टाकली, कारण मोकळा कळस असा ठेवू नये. हळदी कुंकू सुपारी अक्षदा असं मी 5 वस्तू त्याच्यात टाकल्या आणि लगेचच मी गणपती म्हणून छोटीशी सुपारी मांडली. त्या गणपतीची पूजा करून घेतली. मग स्वस्तिक म्हणजे आपण म्हणतो ना कुठलं बी कलसाच्या खाली थोडंसं धान्य टाकावं म्हणून मी तांदळानं स्वस्तिक असं काढलं आणि त्यालासुद्धा हळदी कुंकूही टाकलं, कारण आपण कलश ठेवणार आहे त्याच्यावर. मग आपली पूजा निर्विघ्नपणे पार पडावी म्हणून मी सगळं म्हणजे असं हळदी कुंकू वगैरे टाकून पूजा वगैरे करून घेतली त्या जागेला. परत मग बघा 2 तुळशीची पानं टाकली मी त्या कलसात आणि लगेचच 5 पानं लावली तांब्याच्या कडनं. मग 5 पानं वगैरे लावून मी परत हे केलं बघा. लगेचच कलसावर नारळ वगैरे मांडून घेतला, कारण का हो का कलश मांडल्याशिवाय तर कुठली पूजा पूर्ण होत नाही आहे, म्हणून मी कलश मांडून घेतला. आणि परत मला स्वामींना फुलं वगैरे वाहायची होती. आता पिवळी फुलं काय नव्हती, मला स्वामींना पिवळी फुलं आवडतात किंवा चाप्याची किंवा सोनचाफा, पण माझ्याकडं काहीच नव्हतं. मग मी चाप्याची 1-2 फुलं होती तेवढीच मी वाहिली आणि पिवळी फुलं मी ज्या ठिकाणी स्वामींना गेलती ना मी तिथनं आणलेली होती. मग तिथली मी पिवळी फुलं स्वामींना वाहिली बघा. आणि थोडी झेंडू, जास्वंद अशी प्रत्येक नमुन्याची फुलं होती माझ्याकडं. पण असं म्हणजे पिवळं फुल म्हणजे चाफ्याचं सोनचाफ्याचं नाही आहे माझ्याकडं. मग मी साध्या चाफ्याची फुलं वाहिली, नारळ वगैरे मांडून घेतला आणि तिथनं पुढं मग म्हणलं चला आता पूजा. आणि पूजा मांडताना पण मला 2-3दा उठावं लागलं, कारण का मला घरात कोण नसल्यामुळं काय झालं, पाणी आलं. परत पाणी वगैरे भरायला मला 1 तास गेला नुसती हो का. एवढीच पूजा मांडून घेतली, परत उठली. मग परत माळ वगैरे मला जपायची होती. माळ जपायला मला 1 तास लागला. 11 माळा 108 वेळा 108 मणी आणि 11 माळा अशा जपल्या मी.
मग आता तुम्ही म्हणसाल ते नारळ वगैरे मांडून घेतला, त्याच्या पुढं विडा का मांडला. मग आता कलसाच्या पुढं विडा मांडावाच लागतो, म्हणून मी काय केलं, त्याच्यात खोबरं 1 रुपयाचं नाणं, काय ती सुपारी आणि थोडंसं म्हणजे हे करून घेतलं, विडा मांडून घेतला. आणि माझ्याकडे फळं वगैरे काय नव्हती. स्वामींना फळं वगैरे काहीही लागत नाही, असली तर ठेवायची, नसली तर चालतात त्याला. मग मी नैवेद्य म्हणून खडीसाखर, आणि खडीसाखर ही नैवेद्य म्हणूनच लागती स्वामींना, म्हणून मी सगळं ते बघा पहिल्यांदा ठेवून घेतलं. माळ पण पहिल्यांदा स्वच्छ करून, म्हणजे अशी स्वच्छ ही करून पूजा करून घेतली माळाची पण. आणि परत संकल्प घेतला. आता संकल्प म्हणजे काय तुम्ही म्हणसाल, तर संकल्प म्हणजे ज्या वेळेस आपण स्वामींचे उपास चालू करणार आहे, पहिल्यांदा स्वामींच्या मंदिरात जाऊन हे नारळ ठेवायचं. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पूजा वगैरे मांडल्यानंतर ज्यावेळेस आपण पुस्तक ही वाचायचं आहे, त्याच्या आधी संकल्प घ्यायचं, आपलं नाव, आपलं गोत्र, आणि आपण कुठल्या इच्छेसाठी पूजा करणार आहोत ती पूजा, ती इच्छा बोलायची, आणि मग संकल्प घ्यायचा. आणि मग हे सगळं म्हणजे तांदूळ, अक्षता, हळदी कुंकू, पाणी, हे सगळं म्हणजे त्याच्या हातात घ्यायचं आपल्या. पहिल्यांदा 3दा पाणी सोडून द्यायचं, 3दा पाणी प्यायचं, परत 1दा पाणी घेतलेलं ते हातात धरूनच मग त्याच्यात हळदी कुंकू, अक्षता आणि फूल असं ठेवून संकल्प घ्यायचा. मग हे संकल्प घेतल्यानंतर हे संकल्पाचं पाणी कुठं टाकायचं, तर साईडला एका तुळशीच्या कडेला टाकायचं, म्हणजे तुडवू नये म्हणून. आणि परत मी 11 माळा जपायला घेतल्या बघा. आणि ही माळ मला पहिल्यांदा मी ज्यावेळेस उपास केलं त्यावेळेस मला नव्हती माळ, मी आपली साधी माळ होती त्याच्यावरच मी जप करायची. आणि परत आता ही मला नंतर माझा भाऊ ज्यावेळेस अक्कलकोटला गेला त्यानं मला आणून दिली. अजून तर मी गेलेलीच नाही आहे अक्कलकोटला. मग मी बघा पूर्ण अशा 11 माळा जपून घेतल्या. आता तुम्ही म्हणसाल मोबाईलवर लावलं असेल असं तसं, नाही, मी मोबाईलवर अजिबात लावलं नाही. मी काय केलं माहिती आहे का, माझ्या हातात पलीकडच्या इबीत होती, आणि मी काय केलं, 11 माळा, जशी माझी 1 माळ पूर्ण व्हायची, 2 माळा पूर्ण व्हायच्या माझ्या लक्षात राहायचं. मग मी 2 माळा झाल्या की 2 रेषा वाढायची, म्हणजे जपतच बरं का, उठली नाही तिथनं, हल्ली नाही. आणि परत मग माझ्या पूर्ण मी अशा 11 माळा केल्या. तवर तर दिदी आलीच. मग परत मग दिदी आल्यानंतर तिनं बाकीचं केलं. मग माझं मी आपलं रुटीन चालू ठेवलं, कारण का मला सारखं उठायचं बसायचं म्हटल्यावर होत नाही. आणि कसं आहे, स्वामींच्या पूजेला एकदा बसल्यावर उठायचं पण नसतं स्वामींची पूजा केल्याशिवाय. आणि मला काल खरंच स्वामींची पूजा ब्रह्ममुहूर्तावर करतात, पण मला लय उशीर झाला होता, कारण का स्वामींना गेल्याशिवाय तर पूजा सुरू करायचं येत नाही. तिकडून जाऊन आल्यानंतर मग मला वाटतंय 10 वाजलेले पूजेला बसायला, 10-10:30 वाजलेली. मग पूजेला बसली तर मी दुपारच्या 3 वाजता मी पूजेवरनं उठली. म्हणजे मी 21 अध्याय पहिल्यांदा माळ जपल्या 11, परत तारक मंत्र 11 माळांना 1 तास लागतो पूर्ण, आणि तारक मंत्राला पण मला वाटतं अर्धा तास लागतो, आणि हे 1.5 तास झाले. परत मग तिथनं पुढं मी 21 अध्याय वाचायला. आता मी पहिल्यांदा वाचलेले म्हणून थोडे शब्द, कसं आहे, शब्द जरा अवघड आहेत, पण माझ्या तोंडात थोडे उच्चारत होते. आधी मी वाचलेलं आहे हे पुस्तक, त्याच्यामुळे मला जरा सोपं गेलं. आणि आता ह्यावेळेस जरा सगळं म्हणजे करून धरून सगळं म्हणजे पूर्णच करावं लागलं ना. पहिला गुरुवारी उशीरच होत असतो, म्हणलं आता पुढच्या गुरुवारपासून ब्रह्ममुहूर्तावरच पूजा करायची. आणि त्यावेळेस बी मी तुम्हाला शेअर करेन. मी तारक मंत्र म्हणत होते बघा, म्हणजे मला जेवढा येतोय तेवढा म्हणलं, आणि बाकीचा मी मोबाईलवर लावून म्हणली, कारण का मला त्याच्यातले शब्द उच्चारत नव्हते. आणि परत हे बघा, चरित्र सारामृत, स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ प्रस्तावन. भाविक भगवान श्री विष्णू जगाच्या कल्याणाकरिता अनेक विविध अवतार धारण केले. त्यामधीलच भगवान श्री दत्तात्रय हा अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 मध्ये छेडली खेडे या गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रेयांनी आगळे-वेगळे, बुद्धीला अमंग्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर व संपूर्ण भारत
भर भ्रमण करीत होते. इसवी सन 1388 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे. श्री स्वामी समर्थ. अध्यायाचे अंत. बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर नगर पाहुणे दृष्टिकोन आनंद पाठवते. पूर्ण अध्याय झाले माझे आणि लगेचच मी बघा आरती करायला घेतली. आता तुम्ही म्हणसाल आरती करते वाजते घंटी पण तू बोलायला येत का नाही. मी मग थोडी आरती म्हणजे मोबाईलवर पण सुरू ठेवली आणि मी तोंडानं पण म्हणायला लागलेली. परत संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवला बघा. दुपारी पूजा झाल्यानंतर मी खडी साखरेचा नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी मग चपाती वांग्याची भाजी. त्याच्यात मी आज कांदा लसूण खात नाही गुरुवारचं म्हणून मी बिना कांद्याची आणि बिना लसणाची भाजी केली आणि शिरा असा गोड एवढं मी